नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानीत मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे आपली झणझणीत दोडक्याचा ठेचा। बऱ्याच जणांना दोडका खायला आवडत नाही, तर आज आपण त्याचा ठेचा बनवणार आहोत। तर चला बघूयात कसं करत आहोत आपण ठेचा। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, छोटासाच व्हिडिओ आहे। इथे घेतलेत मी 2 दोडके छान असे अगोदर त्याचा पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग कट करून घ्यायचा। छान असं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असे आपल्याला हे दोडके छान कट करून घ्यायचे आहेत। मोठ्या मोठ्या आकारामध्येच कापायचे आहेत। बऱ्याच वेळेला आपल्याला दोडक्याची भाजी आवडत नाही, तर अशा पद्धतीचा दोडक्याचा ठेचा नक्की बनवून बघा। दोडके आता मोठ्या मोठ्या आकारामध्ये आपण कापून घेतलेत आणि ते छान असे आपण आता दोडके कापल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे। पॅनमध्ये टाकायचे तेल आणि तेलावरती आपल्याला हा दोडका छान असा भाजून घ्यायचा आहे। छान त्याला डाग येईपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे त्याच्यातला जो काय स्मेल असतो तो थोडासा कमी होतो। बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता दोडका भाजून घ्यायचा आहे। त्याच पॅनमध्ये मी आता हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो देखील भाजून घेणार आहे। खरी चव जी येते ना या ठेच्यामध्ये, तर ती ह्या हिरवी मिरची आणि टोमॅटोमुळे येते। आपण वाटताना याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर देखील ॲड करणार आहोत। खूप छान लागतो हा ठेचा, नक्की तुम्ही देखील एकदा बनवून बघा। हे सर्व आता भाजून घेतलं की थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे आबडधोबडच वाटून घ्यायचं आहे। वाटताना फक्त कोथिंबीर आणि लसूण ॲड करायचं आहे। बघा, इकडे घेतलं आता आपण पॅनमध्ये टाकले मी जिरं। इथे थोडासा व्हिडिओ माझा ब्लर झालेला आहे, कॅमेऱ्यावर वाफ लागल्यामुळे व्यवस्थित ते शूट झालेलं नाही, तर प्लीज समजून घ्या थोडंसं। जिरं टाकून घेतलं, त्यानंतर आपण जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट टाकला, हळद टाकली आणि तयार केलेला ठेचा टाकला। छान असं आपण त्याला आता परतवून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीनं आपण आता छान ठेचा परतवून घेतलेला आहे। आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला एक वाफ आपण काढून घेणार आहोत। आपण दोडक्याची चटणी तर केलीच, पण या दोडक्यांच्या शिरापासून देखील चटणी तयार केली जाते, कारण शिरा ज्या आहेत त्या कडक असतात आणि त्या घशामध्ये अडकण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या आपण काढतो, त्याची देखील चटणी छान लागते। बघू शकता अशा पद्धतीचा आपला ठेचा तयार झालेला आहे। वरतून थोडंसं मी तीळ टाकले आहेत गार्निशिंगसाठी आणि थोडीशी कोथिंबीर। एकदम अस्सल चव लागते या ठेचाची, नक्की तुम्ही पण करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।